मला आजही आठवतंय की लहानपणीचा बैलपोळा म्हटलं की गावातील पायवाटा, ते सजलेले बैल, अगदी ढोल ताशांचा गजर आणि सर्वात खास म्हणाल तर आईच्या हातच्या गरमागरम पुरणपोळीचा अगदी अंगणभर सुगंध दरवळलेला. पुरणपोळी हा फक्त पदार्थ नाही तर आपल्या मातीतल्या आठवणींची ही एक चव आहे. आज मी तुम्हाला अशीच एक पारंपरिक पद्धतीची मौसूद तोंडात टाकताच विरघळणारी बैलपोळा स्पेशल पुरणपोळी दाखवणार आहे. पुरण अगदी सोनसळी, गुळासारखं मऊ आणि पोळी अशी की ती अजिबातही हातातून सुटणार नाही. चला तर या बैलपोळ्याला गावातील चव घरात आणूया. नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बैलपोळा स्पेशल छान अशी ही मौसूद आपण पुरणपोळी तयार करणार आहोत. पुरणपोळी छान अशी गुबगुबीत आणि पुरणपोळीची लेअर छान अशी पातळ असावी यासाठीच्या सर्व सिक्रेट टिप्स पाहणार आहोत. त्यासाठी एक डबा भरून एवढी हरभरा डाळ घेतलेली आहे. हरभरा डाळ स्वच्छ धुवून ती पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवली. त्यानंतर कुकरच्या पॅनमध्ये किंवा कुकरमध्ये तुम्ही पाणी टाकायचं आहे. आता या ठिकाणी कटाच्या आमटीची आपण सेपरेट रेसिपी पाहणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी कटाच्या आमटीसाठी मी थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जर कटाची आमटी करायची नसेल तर पाणी तुम्ही अगदी कमी वापरलं तरीही चालणार आहे. थोडंसं तेल टाकायचं. त्यानंतर कुकरला झाकण लावून आपण 4 शिट्ट्या करून, मध्यम आचेवर 4 शिट्ट्या करून डाळ छान अशी मौसूद शिजवून घेणार आहोत. त्याचबरोबर कणिक भिजवण्यासाठी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. अगदी पाव चमचे एवढी हळद टाकलेली आहे. आणि या ठिकाणी आपण छान अशी ही कणिक मळून घेणार आहोत. आता कणिक मळून घेताना छान अशी आपल्याला अगोदर थोडीशी घट्टसर करून नंतर थोडीशी पातळ करून घेतलेली आहे. त्यानंतर ते पीठ छान असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. 8 ते 10 मिनटं पीठ मळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान असं परफेक्ट झालेलं आहे. ते थोडासा तेलाचा हात लावून मऊ करून घेतलं. कणिक भिजवण्यासाठी ठेवली तोपर्यंत आपली डाळ देखील छान अशी मौसूद शिजलेली होती. तुम्ही पाहू शकता किती मौसूद अशी डाळ शिजलेली आहे. अशा पद्धतीची डाळ तुमची शिजलेली असेल तर छान असं आपलं पेढ्यासारखं पुरण तयार होतं. या ठिकाणी या डाळीचं पाणी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्याच डब्याच्या मापाने 1 वाटी एवढी हरभरा डाळ होती त्यासाठी पाऊण डबा भरून एवढी साखर घेतलेली आहे. अगदी गोडच्या अंदाजानुसार तुम्ही हे प्रमाण कमी अधिक करू शकता. आता सुरुवातीला गॅसचा फ्लेम हा मोठा ठेवायचा. साखर विरघळेपर्यंत गॅसचा फ्लेम हा मोठाच ठेवणार आहे. आणि जसं जसं पुरण घट्टसर होण्यास सुरुवात होईल तसा तसा गॅसचा फ्लेम हा मी मध्यम करणार. आता सुरुवातीला छान असं आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता फक्त मिक्स करताच हे पुरण छान असं मॅश झालेलं आहे. म्हणजे किती छान मौसूद असं हे पुरण शिजलेलं होतं याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. हे पहा, परफेक्ट असं आपलं हे पुरण या ठिकाणी मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर अगदी 10 मिनटं एकसारखं परतवल्यानंतर त्यामध्ये आपण जेव्हा उलथणी उभी करून ठेवतो ना त्यावेळेस ती उभी राहते. म्हणजे आपलं पुरण परफेक्ट असं परतवून झालेलं असावं हे समजावं. त्यानंतर खूप घट्टसर असं हे पुरण आपलं परतवून झालेलं होतं. त्यानंतर अशा पद्धतीने चाळणीच्या सहाय्याने छान असं आपण हे पुरण मॅश करून घेणार आहोत. पुरण आपलं व्यवस्थित मॅश करून होत आलेलं आहे. जवळपास सर्व पुरण आपलं या ठिकाणी वाटून तयार होत आलेलं आहे. सुरुवातीला मी थोडंसं दाखवलेलं होतं आणि सर्व पुरण या ठिकाणी मॅश करून झाल्यानंतर थोडीशी जायफळ पूड आणि विलायची पावडर यामध्ये टाकलेली आहे. पुरण छान असं तयार झालेलं आहे. मिक्स करून घेतलं. त्यानंतर नेहमी पुरणपोळी करताना कणकेचा उंडा त्याच्या डबल तुम्हाला पुरणाचा उंडा घ्यायचा आहे. छान असं भरभरून पुरण घाला म्हणजे तयार झालेली पुरणपोळी छान अशी गुबगुबीत तयार होते. छान अशी वाटी करून घेतलेली आहे. आणि तुम्ही पुरण पाहू शकता खूप जास्त क्वांटिटीमध्ये घातलेलं आहे. कारण खूप जास्त पुरण घालून केलेली पुरणाची पोळी ही पियुषची सर्वात फेवरेट पुरणपोळी असते. त्यामुळे पुरण भरताना जेवढं जास्त पुरण भरून पोळी बनवता येईल ना तेवढी जास्त भरून करत असते. आणि छान असं आपल्याला त्याचं वरील जे तोंड आहे ते बंद करायचं. आणि परफेक्ट असं या ठिकाणी पुरण करण्यासाठीचा आपला हा कणकेचा गोळा तयार झालेला आहे. थोडंसं पीठ लावायचं, खूप जास्तही पीठ लावणार नाही. आणि परफेक्ट अशी ही पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची. आता पुरणपोळी लाटताना अलगद अशी लाटायची, खूप जास्त प्रेस करून देखील लाटायची नाही. छान अशी अलगद लाटून घ्यायची. तुम्ही पाहू शकता. आणि सर्व बाजूने एकसारखी लाटून घ्या. पुरणपोळी करताना पुरणपोळीची जी वरील लेअर असते जी
कणकीची लेअर असते ना ती खूप पातळ अशी असावी। हे पहा, आत्ताच पुरणपोळीमध्ये वरील बाजूने खूप छान असं पुरण दिसत आहे, म्हणजे पुरणपोळी आपली परफेक्ट झालेली आहे। या ठिकाणी कणिक देखील छान आहे, पुरण परफेक्ट आहे, त्यामुळे पुरणपोळी अजिबातही फुटणार नाही, परफेक्ट मऊसूत अशी तयार होणार। तवा छान असा गरम झालेला आहे आणि पुरणपोळी भाजताना अगदी मध्यम आचेवर छानशी भाजून घ्यायची। तवा छान असा गरम झालेला असायला हवा आणि मध्यम आचेवर खरपूस अशी भाजून घ्या। तेलाच्या तुपाच्या लेअरवर ही पुरणपोळी भाजा, म्हणजे पुरणपोळी अगदी छान अशी रंगावर भाजली जाते। अगदी लहानपणीपासून आईच्या हातची, आजीच्या हातची जेव्हा आपण पुरणपोळी खाल्ली ना, त्या पद्धतीची पुरणपोळी ही आपल्याला यावी असा नेहमीच माझा अट्टाहास असायचा आणि त्याच प्रेरणेतून मी ही पुरणपोळीची रेसिपी शिकलेली आहे। अगदी परफेक्ट अशी पुरणपोळी मी शिकलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं, सुगरण जर ओळखायची म्हणाल ना, तर पुरणपोळी तुम्हाला जर परफेक्ट आली तर तुम्हाला कोणताच स्वयंपाक अजिबात येणार नाही असं होणार नाही। कोणताही पदार्थ तुम्ही अगदी सहज करू शकता। त्यामुळे पुरणपोळी तुम्हाला जर अशा पद्धतीची खरपूस लेअर असलेली आणि छान परफेक्ट जमली ना, तर तुम्हाला स्वयंपाकामधील प्रत्येक पदार्थ हा जमणारच। त्यामुळे पुरणपोळी अगोदर परफेक्ट शिका। हे पहा, छान अशी पुरणपोळी या ठिकाणी आपली बनवून तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुरणपोळी आपण तयार करून घेणार आहोत। बैलपोळा स्पेशल आपण छान अशी ही पुरणपोळी या ठिकाणी आज बनवलेली आहे आणि कविताच किचनमध्ये प्रत्येक रेसिपी अशाच पद्धतीने अगदी भरपूर टिप्स आहेत आणि परफेक्ट रेसिपीज शेअर करण्याचा, छोटे छोटे बारकाव्यांसहित मी प्रत्येक रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून तुम्ही अगदी नवशिके असाल ना, तरीही तुम्ही ती रेसिपी एकदा पाहून तुम्ही परफेक्टच तयार कराल याची मी खात्री देत असते। त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आणि पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून दिवाळी फराळाच्या प्रत्येक रेसिपी तुम्हाला अशाच पद्धतीने भरपूर टिप्स आहेत, अचूक साहित्य प्रमाण वापरून आणि परफेक्ट रेसिपीज माझ्या चॅनलवर शिकायला मिळणार आहे। हे पहा, खूप छान अशी आपली ही पुरणपोळी तयार होत आलेली आहे आणि पुरणपोळी तुम्ही पाहू शकता, अगदी रंग तर छानच आलेला आहे, परंतु इतकी मऊसूत झालेली आहे ही पुरणपोळी 2 दिवस जरी तुम्ही तशीच ठेवली तरी ती मऊसूत राहणार आहे आणि तोंडात टाकताच विरघळणारी ही पुरणपोळी आपली छानशी तयार झालेली आहे। बैलपोळा स्पेशल कटाची आमटी देखील आपण उद्याच्या भागामध्ये पाहणारच आहोत, परंतु तुम्हाला बैलपोळा स्पेशल आणखीन कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। त्याचबरोबर बैलपोळा या सणाला जर नैवेद्यासाठी आणखीन वेगळी कोणती रेसिपी तुमच्या भागामध्ये तयार केली जात असेल तर ती देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सुचवा। हे पहा, खूप छान अशा आपल्या पुरणपोळ्या, एवढ्या साधारणतः 8 ते 9 पुरणपोळ्या मी तयार केलेल्या आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। हे पहा, आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। अगदी छान परफेक्ट अशी पुरणपोळी या ठिकाणी बैलपोळा स्पेशल आपली तयार झालेली आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।